ही प्रक्रिया सांगत नाही. नक्कीच. या सखोल चर्चेचा उद्देश केवळ सकारात्मक विचार करा असा वरवरचा सल्ला देणं हा अजिबात नाहीये. तर ठराविक शब्दांच्या माध्यमातून आणि विचारांच्या स्पष्टतेतून मेंदूला शांततेसाठी आणि यशासाठी मुळापासून कसं प्रोग्राम करता येतं हे आपल्याला आज समजून घ्यायचंय. अगदी, कारण ती वास्तवाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणारी एक खूप शक्तिशाली पद्धत आहे. आपण स्वतःशी आतल्यात काय बोलतो, आपला स्वतःशी चाललेला संवाद कसा असतो, यावर आपलं बाह्यजग कसं निर्माण होतं, हे यात अतिशय सुंदरपणे मांडलं. चला तर मग हे समजून घेऊया. या संपूर्ण ट्रान्स्क्रिप्टचा जो पाया आहे ना, तो एका अतिशय सोप्या पण प्रभावी मंत्रावर उभा आहे. आणि तो मंत्र म्हणजे मी आनंदित आणि आभारी आहे. हो, आनंदित आणि आभारी. आता वरवर पाहता हे शब्द रोजच्या वापरातले वाटतात, पण ते ज्या पद्धतीने तिथे वापरले आहेत ते खरोखरच लक्ष वेधून घेतात. ट्रान्स्क्रिप्टची सुरुवातच एका अप्रतिम वाक्याने होते. त्यात म्हटलंय, स्वतःवर विजय मिळवणाऱ्यांना माझा सलाम. क्या बात आहे. या एका वाक्यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे. हो ना. जगावर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवण्याची ही संकल्पना खूप काही सांगून जाते. नक्कीच. कारण मानवी इतिहास जर आपण पाहिला तर माणसाने नेहमी बाह्य जगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलाय. पण सर्वात मोठा आणि कठीण विजय हा स्वतःच्या मनावर मिळवलेला असतो. स्वतःच्या नकारात्मक विचारांवर आणि शंकांवर. अगदी तेच. जेव्हा मनातील हा गोंधळ शांत होतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने एक नवा प्रवास सुरू होतो. आणि यात आणखी एक विचार वारंवार मांडलाय की माझ्यासाठी सर्व काही नेहमी योग्य प्रकारे होत आहे आणि मी नेमकं तिथेच आहे जिथे मला असायला हवे. हा विचार खूप जणांना सुरुवातीला पचायला कठीण जातो. हो, मलाही वाचताना तोच प्रश्न पडला होता. म्हणजे हे कसं शक्य आहे? अनेकदा परिस्थिती आपल्या पूर्णपणे विरोधात असते. मग आपण योग्य ठिकाणी कसे असू शकतो? बरोबर. पण जसं जसं आपण याच्या खोलात जातो तसतशी ती अनंत ब्रह्मांडावर म्हणजे इन्फिनिट युनिव्हर्सवर विश्वास ठेवण्याची संकल्पना उलगडू लागते. विश्वासाची संकल्पना. हो, जीवनाच्या प्रवाहासोबत कुठलाही विरोध न करता सहजपणे पुढे जाण्याची ती एक अवस्था आहे. म्हणजे हे अगदी नदीत पोहण्यासारखं वाटतं मला. नदीत पोहण्यासारखं कसं काय? म्हणजे बघा, जर आपण पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा प्रयत्न केला तर काय होतं? आपली सगळी ऊर्जा वाया जाते. हो, आणि नुसती दमछाक होते. अगदी. आणि शेवटी बुडण्याची भीतीही वाढते. पण जर आपण त्या प्रवाहावर विश्वास ठेवून पाठीवर शांतपणे तरंगायला सुरुवात केली तर काय होईल? तोच प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जाईल. तेच. त्यात जो सहजपणा आहे तोच विचार या ट्रान्स्क्रिप्टमध्ये फ्लो किंवा प्रवाहावर विश्वास ठेवण्याबद्दल मांडला आहे. हे अतिशय अचूक उदाहरण दिलंत. आणि इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण तो प्रवाहाविरुद्धचा प्रतिकार सोडून देतो ना आणि मी सुरक्षित आहे हा विचार स्वीकारतो, तेव्हा मानसिक शांतता आणि स्पष्टता खूप वाढते. म्हणजे शरीरावरही त्याचा परिणाम होतो का? 100%. आपल्या शरीरातील ताणतणावाची पातळी प्रत्यक्ष शारीरिक पातळीवर कमी होते. रक्तातील कॉर्टिसॉल सारखी तणाव वाढवणारी संप्रेरके म्हणजे हार्मोन्स कमी होऊ लागतात. अरे वा. हो, जोपर्यंत प्रवाहाशी लढाई सुरू असते तोपर्यंत आपलं लक्ष फक्त बुडण्यापासून वाचण्यावर असतं. पण जेव्हा तरंगण्याची सवय होते तेव्हा आजूबाजूच्या संधी आणि चांगल्या गोष्टी पाहण्याची दृष्टी आपल्याला मिळते. म्हणजे विश्वासावर विश्वास ठेवल्याने वर्तमानातील चांगल्या गोष्टी स्वीकारण्याची आपली तयारी होते. याचाच अर्थ परिस्थितीशी लढण्यात जाणारी ऊर्जा आपण वाचवायला हवी. अगदी बरोबर. याच अनुषंगाने ट्रान्स्क्रिप्ट एका खूप महत्त्वाचे आणि कदाचित सर्वात कठीण टप्प्यावर जाते. ती म्हणजे ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्या सोडून देण्यास शिकणे. हा भाग खूपच महत्वाचा आहे. हो, तिथे स्पष्ट म्हटलंय की ज्या गोष्टी माझ्यासाठी काम करत नाहीत त्यांचा मोह मी सहजपणे सोडून देतो. सगळे डाऊट म्हणजे संशय सोडून विश्वासाला जवळ करतो. पण बघा, हे वाचायला जितकं सोपं वाटतं प्रत्यक्षात आणायला तितकंच कठीण असतं. तेच तर, मलाही तोच प्रश्न विचारायचा होता. कारण सोडून देणं ही मानवी स्वभावाच्या विरुद्ध जाणारी कृती आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण हवं असतं. बरोबर.
आणि म्हणूनच इथे एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, की संशय सोडून द्या, प्रत्येक परिस्थितीत लपलेला चांगुलपणा म्हणजे छुपी हुई अच्छाई शोधा. पण जेव्हा खरोखरच गोष्टी आपल्या विरोधात जात असतात, समजा नोकरी गेली किंवा एखादा मोठा आर्थिक नुकसान झालं, अशा वेळी सगळं काही सोडून देणं म्हणजे एक प्रकारे हार मानणं किंवा निष्क्रिय होणे, नाही का? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे आणि अनेकांच्या मनात हाच विचार येतो. वरवर पाहता सोडून देणे म्हणजे हार मानणे असंच वाटू शकतं. पण जर आपण ह्याला मोठ्या चित्राशी जोडलं तर हे निष्क्रिय होणे अजिबात नाहीये. म्हणजे हे ॲक्टिव्ह किंवा सक्रिय आहे असं म्हणायचंय का? अगदी. उलट ही एक अत्यंत सक्रिय आणि ऊर्जा वाचवणारी रणनीती आहे. कसं आहे ना, जेव्हा आपण अशा गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो, ज्या पूर्णपणे आपल्या कक्षेबाहेर आहेत, जसे की अर्थव्यवस्थेतील बदल किंवा दुसऱ्या व्यक्तीचं वागणं, ज्यावर आपला काहीच कंट्रोल नसतो. बरोबर, तेव्हा आपण आपली मौल्यवान भावनिक ऊर्जा एका अशा ठिकाणी खर्च करत असतो, जिथून काहीच निष्पन्न होणार नसतं. या सततच्या विचार करण्यामुळे आपण मानसिकदृष्ट्या खचून जातो. हो, आणि फ्रस्ट्रेशन येतं. अगदी. पण जेव्हा हे सत्य स्वीकारलं जातं की हे माझ्या नियंत्रणात नाही, तेव्हा परिस्थितीशी लढण्याची ती अनावश्यक धडपड थांबते. आणि जे नियंत्रणात नाही ते सोडल्यामुळे आपली खूप ऊर्जा वाचते. अच्छा, म्हणजे जी ऊर्जा रागामध्ये किंवा निराशेमध्ये वाया जाणार होती, ती आपण जाणीवपूर्वक वाचवतो. बरोबर. आणि हीच वाचलेली ऊर्जा मग सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरता येते. जेव्हा एखादं मोठं आव्हान समोर येतं तेव्हा असंच का झालं या प्रश्नात अडकून पडण्यापेक्षा ही परिस्थिती कोणती मोठी संधी घेऊन आली आहे हा विचार करणं शक्य होतं. म्हणजे प्रत्येक आव्हान आपल्याला एका मोठ्या संधीसाठी तयार करत असतं. अगदी. ट्रान्स्क्रिप्टमध्ये जो लपलेला चांगुलपणा शोधण्याचा मुद्दा आहे ना, तो निव्वळ अंधाळा आशावाद नाहीये. ती एक मानसिक लवचिकता आहे. हो, रेझिलियन्स. हो. जेव्हा आपण जुन्या गोष्टींचा मोह सोडतो तेव्हाच आपण नवीन संधींचं स्वागत करण्यासाठी आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती म्हणजे बेटर व्हर्जन बनण्यासाठी मोकळे होतो. हार मानणारा माणूस काहीच करत नाही, पण सोडून देणारा माणूस जुनं ओझं खाली ठेवून नव्या प्रवासाला लागतो. वाह! हा दृष्टिकोन खरोखरच खूप स्पष्टता देणार आहे. परिस्थितीने दिलेल्या फटक्याकडे बघून रडत बसण्याऐवजी त्या परिस्थितीने मोकळ्या केलेल्या नव्या कॅनव्हासवर नवं चित्र काढायला घेण्यासारखं हे आहे. खूप छान उपमा दिली ती. आणि इथेच या अफर्मेशन्सची म्हणजे सकारात्मक शब्दांची खरी ताकद दिसून येते. आपण मगाशी उल्लेख केला होता की शब्दांच्या माध्यमातून मेंदूला प्रोग्राम कसं करता येतं. ट्रान्स्क्रिप्टच्या पुढच्या भागात याचं अत्यंत प्रॅक्टिकल उदाहरण पाहायला मिळतं. हो. आणि तो भाग या संपूर्ण प्रक्रियेचा गाभा आहे असं मला वाटतंय. नक्कीच, कारण तिथे केवळ डोळे मिटून विचार करायला सांगितलेले नाही, तिथे एक शारीरिक कृतीही सांगितली आहे. छातीवर हात ठेवणे, सकारात्मक ऊर्जा जाणवणे आणि दीर्घ श्वास सोडून ती ऊर्जा डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत पसरत असल्याचा अनुभवणे. शारीरिक जाणीव जोडली आहे तिथे. हो, छातीत हलकेपणा जाणवायला सांगितला आहे आणि वर्तमानात पूर्णपणे उपस्थित राहून म्हणजे प्रेझेंट राहून आजच्या कामासाठी, या खोलीसाठी आणि या क्षणासाठी कृतज्ञता व्यक्त करायला सांगितली आहे. ही जी शारीरिक जोड या विचारांना दिली आहे ना, ती या प्रक्रियेचा मास्टर स्ट्रोक आहे. मास्टर स्ट्रोक, ते कसं काय? हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो की मन आणि शरीर हे दोन वेगळे घटक आहेत का? तर नाही, ते एकमेकांशी सतत संवाद साधत असतात. मला हे माझ्या लॅपटॉप किंवा मोबाईलच्या सॉफ्टवेअर अपडेटसारखं वाटतंय. अच्छा, कसं? म्हणजे बघा, फक्त नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून भागत नाही, डिव्हाइस रिस्टार्ट करावंच लागतं. इथे छातीवर हात ठेवून श्वास घेणे हे त्या हार्डवेअर रिस्टार्टसारखे आहे, ज्यामुळे नवीन सकारात्मक विचारांचं सॉफ्टवेअर शरीरात खऱ्या अर्थाने काम करू लागते. अरे वा, हे अत्यंत समर्पक उदाहरण आहे. यातून एक महत्त्वाचा वैज्ञानिक पैलू समोर येतो की आपण फक्त शब्दांवर का अवलंबून राहू शकत नाही. म्हणजे नुसतं बोलून उपयोग नाही. नाही, कारण जेव्हा एखादी व्यक्ती तणावात असते तेव्हा तिचं शरीर एका विशिष्ट प्रकारच्या फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये असतं. अशावेळी ज्या फक्त वरवर शब्द उच्चारले की मी शांत आहे, सर्व काही ठीक आहे, तर मेंदू त्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. अच्छा, कारण शरीराचे ठोके वाढलेले असतात. अगदी बरोबर, स्नायू ताणलेले असतात. पण जेव्हा आपण छातीवर हात ठेवतो तेव्हा शरीराला एक प्रकारच्या स्पर्शाची आणि सुरक्षेची जाणीव होते. हा स्पर्श ऑक्सिटोसिन नावाचे संप्रेरक म्हणजे हार्मोन स्रवण्यास मदत करतो, जे सुरक्षितेची भावना निर्माण करतं. आणि जेव्हा याला आपण दीर्घ श्वासाची जोड देतो तेव्हा आपण आपल्या वेगस नर्वला उत्तेजित करतो. आणि ती नर्व काय करते? ती नर्व सिस्टीमला शांत होण्याचा थेट सिग्नल देते.
म्हणजे जेव्हा विचारांना या शारीरिक विश्रांतीची जोड मिळते तेव्हा मन नवीन भविष्य अगदी सहजपणे घडू शकतं. तो नवा सकारात्मक विचार मेंदू सहज स्वीकारतो. तिथे कुठलाही विरोधाभास उरत नाही. मन आणि शरीर एकाच लयीत येण्याची ही प्रक्रिया खरंच अद्भुत आहे. म्हणूनच त्या ट्रान्स्क्रिप्टमध्ये म्हटलंय की मी माझ्या मन, विचार आणि भावनांच्या शक्तीने नवं भविष्य सहजपणे बनवत आहे. हो, अगदी तसंच. आणि जेव्हा शरीरातून तणाव निघून जातो तेव्हाच छातीत तो हलकेपणा जाणवतो आणि माणूस खऱ्या अर्थाने वर्तमानात येतो. तो भूतकाळातील अपयशाचं ओझं सोबत घेऊन चालत नाही किंवा भविष्यातील काल्पनिक संकटांच्या भीतीत अडकून पडत नाही. बरोबर. तो फक्त या क्षणी, या एका श्वासासाठी आभारी असतो. आपण आता या सखोल चर्चेच्या एका खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. नदीच्या प्रवाहावर विश्वास ठेवण्यापासून ते स्वतःच्या शरीराला एका रिस्टार्टमधून नेण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी आपण पाहिल्या. होय, आणि हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की हे शब्द केवळ काही वाक्य नाहीत, तर ती एक संपूर्ण जीवनशैली आहे. नक्कीच. आणि म्हणूनच रोज या अफर्मेशनचा सराव केल्याने परिस्थिती कशी अनुकूल होते यावर ट्रान्स्क्रिप्टच्या शेवटी भर दिला आहे. कारण शब्दांमध्ये प्रचंड ताकद असते, पण मेंदूला नवीन सवयी लावण्यासाठी पुनरावृत्ती म्हणजे रिपिटिशन आवश्यक असतं. जसं रोज व्यायाम करून शरीराचे स्नायू बळकट केले जातात, तसंच रोज या सकारात्मक विचारांचा सराव केल्याने मेंदूचे नवे न्यूरल पाथवेज बळकट होतात. विचार करण्याचा नवे मार्ग. हो. आणि हळूहळू याचा परिणाम म्हणून बाह्य परिस्थितीही अनुकूल होताना दिसते. त्यातलं एक वाक्य तर कायम स्मरणात राहण्यासारखं आहे. आपण सगळे आधीच जिंकलो आहोत. म्हणजे हम सब पहले ही जीत चुके हैं. या एका वाक्यात किती शांतता आहे ना. हो. याचा अर्थ असा की विजयाची चिंता करण्याची किंवा त्यासाठी सतत तणावात राहण्याची गरज नाहीये. तो विजय निश्चितच आहे. आपल्याला फक्त तो प्रवास विश्वासाने पूर्ण करायचा आहे. अगदी. आणि दैनंदिन जीवनात आनंदी आणि आभारी राहण्याचा सराव कुणीही सहज करू शकतं. सकाळी मिळणारा चहाचा पहिला घोट असो किंवा छान हवा असो, या छोट्या छोट्या गोष्टीमधून प्रेरणा कशी घ्यावी हे आतून शिकायला मिळतं. बरोबर. ही कृतज्ञतेची भावना पुढील यशासाठी एक भक्कम पाया तयार करते. आजच्या या चर्चेतून हे प्रकर्षाने जाणवलं की आनंदित आणि आभारी असणं हे निष्क्रिय असणं नाहीये, तर ती आतून ऊर्जा देणारी एक जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. नक्कीच. आता या सत्राचा शेवट करताना मला एक विचार करायला लावणारा पैलू समोर ठेवायचा आहे. आपण पाहिलं की सतत उच्चारलेले सकारात्मक शब्द आणि कृतज्ञतेचे विचार आपलं भविष्य घडवत असतात. हे जर खरं असेल तर सध्या आपल्या मनात नकळतपणे चालू असलेल्या तक्रारी किंवा नकारात्मक विचार कोणतं भविष्य घडवत असतील? आपण युद्ध नेहमी बाहेर शोधतो, पण खरं युद्ध आणि खरा विजय आपल्या आतल्या शब्दांमध्ये दडलेला असतो. खूपच सखोल विचार आहे हा. हो. म्हणूनच आजचा दिवस संपण्यापूर्वी अशी कोणती एक गोष्ट आहे जिच्याबद्दल आपण मनापासून आनंदित आणि आभारी आहोत याचा विचार नक्कीच करायला हवा. हा विचार एक नवा दृष्टिकोन देईल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल चर्चेसह. तोपर्यंत प्रवाहावर विश्वास ठेवा आणि सहजतेने पुढे जा.